करताना घ्यावं लागतं. अनेक जबाबदाऱ्या या ठिकाणी सांभाळाव्या लागतात आणि या ठिकाणी ज्यांनी मदत केली खऱ्या अर्थानं त्यांचे देखील आभार मानणं गरजेचं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं जर बघितलं तर आपल्याला 12 संघ मिळाले. 12 संघाचे 12 संघ मालक मिळाले. त्यामध्ये चिमुकले गणरा या संघाचे संघ मालक आदरणीय रणजितदादा देशमुख यांचे मी आभार मानतो. सचिनदादा सानप स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाचे संघ मालक सचिनदादा सानप यांचे देखील मी आभार मानतो. क्षितिज युवा फाउंडेशन या संघाचे संघ मालक गजानन दादा वंजारी यांचे देखील मी आभार मानतो. श्रीराम पॉलिमर्स या संघाचे संघ मालक प्रकाश दादा वाघ यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. दत्तनगर वॉरियर्स या संघाचे संघ मालक आदरणीय विशाल दादा आंधळे यांचे देखील मी आभार मानतो. चिंचोली वॉरियर्स या संघाचे संघ मालक निखिल दादा घुगे यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. राहुल दादा लाड स्पोर्ट क्लब या संघाचे संघ मालक आदरणीय राहुल दादा लाड यांचे देखील मी आभार मानतो. त्याचप्रमाणे जे जे किंग्स या संघाचे संघ मालक आदरणीय दीपक दादा वंजारी व दीपक दादा वाघ या दोन्ही मान्यवरांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे माऊली सेल्स अँड सर्व्हिस या संघाचे मालक आदरणीय दिनेश दादा वाघ यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे श्री एंटरप्राइजेस या संघाचे संघ मालक दीपक घ्यार यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे नमस्कार फूड अँड ग्रोसरी या संघाचे संघ मालक आदरणीय खुशब दादा लाडवंजारी यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी जय भवानी चिंचोळी या संघाचे संघ मालक आदरणीय भावेश दादा वाघ, आदरणीय अजय घुगे, आदरणीय पवन घुगे, आदरणीय पंकज पाटील, आदरणीय अजय वाघ हा सांघिक संघ आहे. या सर्व संघ मालकांचं मी या ठिकाणी आभार मानतो. या दरम्यान या ठिकाणी ज्यांच्या वतीनं प्रति षटकार 50 रुपयांचं पारितोषिक आपल्याला आलेलं आहे. अगदी दिलदार व्यक्तिमत्व आदरणीय प्रशांतजी नाईक साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं आणि त्यांच्यासह आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनस्वी आभार. सर्वांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. आदरणीय दीपक वंजारी व दीपक वाघ यांच्या मालकी हक्काचा जे जे किंग संघ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि त्यांच्या विरोधामध्ये जर बघितलं तर खूप संघ मालक आहे बघा, 5-6 जण आहेत. त्या सर्वांचा अर्थात जे मैदानाच्या आतमध्ये खेळाडू आहे त्यांचा या ठिकाणी जय भवानी चिंचोळी संघ चिंचोळी ली तर क्वार्टर फायनल क्रमांक 2 या अगोदरच्या चित्तथरारक लढतीमध्ये नमस्कार फूड अँड ग्रोसरी संघानं थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. तो संघ पहिला संघ ठरलेला आहे जो सेमीफायनल मध्ये दाखल झालेला आहे. आणि आता पुन्हा एकदा तेच प्रश्न, तेच संकट आणि तेच काम घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये मात्र जातोय. आदरणीय प्रकाश दादा वाघ अर्थात श्रीराम पॉलिमर्स या संघाचे संघ मालक त्यांचं देखील शुभागमन साहेब आपलं देखील स्वागत आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकवर आकाश, नॉन स्ट्राईक एंडवर रोहित आणि पीपी यांच्या हातात चेंडू.
पंकज पाटील इनफिल्डला क्लिअर केलंय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, रिटर्न चांगला बघायला मिळतोय. क्वार्टर फायनल क्रमांक 2ची पहिली धाव फलकावर सजवले गेलेली आहे. बॅटल ऑफ क्रिकेट एकीकडे जर बघितलं जे जे किंग हा संघ आपल्याला बघायला मिळतोय, इथपर्यंत येथे असताना खूप खडतर प्रवास या संघाला करावा लागला आणि त्यांच्या विरोधामध्ये जय भवानी ज्या संघाने ताकदवर खेळ केला आणि या ठिकाणी रुबाबात आलेला आहे. परंतु आता महत्वाचा सामना आहे, बघूया काय होतंय मैदानाच्या आतमध्ये. पंकज पाटील रेडी टू बॉल, स्ट्राईकवर रोहित वंजारी. आज बरेच जण संयम दाखवत आहेत. आता या ठिकाणी जे क्रीडा रसिक आहे त्यांनी पहिल्या डावामध्ये आपण बघितलं असन शैलेश दिघोले होते, परंतु तो शैलेश दिघोले नव्हता बघा आज, जो आक्रमक होता. आज कॅल्क्युलेट क्रिकेट केलं, कारण आजचा दिवस सगळ्यांना माहिती आहे आज टॅलेंटेड क्रिकेट खेळायचं आणि शैलेश दिघोलेने दाखवलं टॅलेंटेड क्रिकेट काय असतं. जाऊया मैदानात. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, चेंडूची गती कमी बघायला मिळाली आणि त्या ठिकाणी पंकज पाटील बाईटमध्ये म्हणाले देखील आमची गोलंदाजी थोडीशी कमकुवत आहे, आम्हाला त्या गोलंदाजीवर काम करायचं आहे, आम्ही गोलंदाजी करणार आहोत. तर नक्कीच या ठिकाणी स्वतः आलेले आहेत. तिसरा चेंडू मात्र या ठिकाणी डॉट निर्धाव बघायला मिळेल. 2 धावा स्थिर आहे. फटका फसलेला आहे. झेल घेणार कोण? यस, कॅप्टन डाऊन द बॉल, पकडलाय झेल. आकाश बाद. काय स्वप्नवत सुरुवात झाली बघा, गोलंदाजी मिळाली आणि पंकज पाटील संघाला अगदी पहिल्या षटकातच म्हणजे चौथ्या चेंडूवर बघा संघाला पहिलं यश मिळून दिलंय. बलाढ्य फलंदाज आकाश परतलेत आणि मैदानाच्या आतमध्ये या संघाचा संकट मोचक प्रतीक नानोटे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. वेगात गेलेला आहे चेंडू, आज वेगात गेलेला चेंडू. चांगली दिशा आहे, चांगली दिशा, चांगला वेग, परिपूर्ण सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये संपन्न केला गेलाय. पवन घुगे यांचं देखील कौतुक करावं लागेल, यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. चांगलं कलेक्शन, आज चांगली कामं करायची आहे आणि जे चांगले काम करणारे निकाल चांगला त्यांच्या बाजूने लागणार आहे. ड्राईव्ह केलेला आहे, क्षेत्ररक्षक आहे बघा, एक्स्ट्रा कव्हर मध्ये सिंगल वेगात पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी घट्ट सोडलं आणि आपल्या घरात सुरक्षित जाऊन पोहोचलेले आहेत. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर धावफलकावर नक्कीच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे जे जे किंग संघ 1-4. जाऊया षटक क्रमांक 2. अजय आलेले, अजय घोगे. पहिला चेंडू आहे, यॉर्करचा हलकासा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. रोहित वंजारी यांनी या चेंडूला खोदून काढलं आणि पाठवले लॉंग ऑनच्या दिशेनं. सिंगल त्यांनी पूर्ण केली. 5 धावा धावफलकावर. पहिल्या षटकात 4 धावा, 1 फलंदाज बाद. त्यानंतर आपण बघतोय अजय घुगे आले. ज्या अजय घुगेनं अक्षरशः फलंदाजांना बेड्या घातल्या तो अजय तयार आहे. बॅटीचा स्पर्श होता यावेळेस.
यावेळेस बॅटीचा स्पर्श होता, फुलटॉस चेंडू देखील होता. मैदानाच्या आतमध्ये चकमक झाली, झेल देखील पकडला गेला नाही आणि धाव देखील मिळणार नाही. हा चेंडू निर्धाव आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पंचांना विचारल्याशिवाय कुणीही मैदानात जायचं नाही बरं का. ईस्ट कव्हरच्या दिशेने फटका खेळलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. आज प्रतीक नानोटे यांचा हिशोब केलेला आहे बघा सगळ्यांनी, कारण याला क्रिकेटचे गणित म्हणतात. ते गणित झालेले आहे. जिकडे फटका जातोय तिकडे क्षेत्ररक्षक उभा आहे. 6 धावा धावफलकावर आहे. शांत आणि सुंदर सुरुवात मी म्हणेल दोन्ही संघांची. रोहित वंजारी स्ट्राईकवर आहेत. पुढचा चेंडू फुलटॉस इनफिल्डला क्लिअर केलं. धमाकेदार, शानदार, जानदार, सदाबहार चौकार. चौकार आलेला आहेत आणि 10 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण झाल्यात. ऑन साइडला आले. यावेळेस चेंडू गोईंग 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 गॉन. षटकार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आज ना, आज नुसतं खेळायचं नाहीये, आज तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्ता सुद्धा या ठिकाणी दाखवायची बघा, आणि त्यानंतर तुमची गुणवत्ता ठरवली जाईल. बरोबर का अक्षय दादा? एक बाद 16 धावा धावफलकार आहे. जाऊया मैदानात. सोडून दिलेला आहे चेंडू आणि पंचांची आता समांतर झाली. टॅलेंटेड क्रिकेट वाईटच्या माध्यमामध्ये मात्र एक धाव मिळणारे. 17 धावा धावफलकावर आहे. पहिल्या षटकातील शांतता भंग झाली आणि मैदानाच्या आतमध्ये रोहित जागा झाला. शॉर्ट सिलेक्शन चांगलं बघायला मिळालं. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने घेतला, त्यानंतर शपल लाईनवर आले, पूल केला, त्या ठिकाणी षटकार आला आणि हा चेंडू वाईड आहे. 17 धावा बनवल्या गेलेल्या आहे. गोलंदाज तयार आहे. फटका थोडासा फसलेला आहे, परंतु अंतर मिळणार आहे, मिळणार नक्कीच. वाह वाह वाह. धन्यवाद धन्यवाद. हे पहा, खेळत असताना वेळेचं सुद्धा भान ठेवायचं बरं का. आयोजकांच्या वतीनं विनंती मात्र आहे, प्रत्येक सामना शिस्तीत, वेळेत आणि प्रामाणिक पार पडला पाहिजे. तर या ठिकाणी 2 षटक संपल्यानंतर एक बाद 23 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्या. रोहित वंजारी संघ नायक 5 चेंडू 18 धावा आणि प्रत्येक नानोटे 4 चेंडूंमध्ये 3 धावा. सुरुवात आहे नक्कीच. आणि या ठिकाणी आपण बघतोय पॉवर प्ले या ठिकाणी संपले गेलेलं आहे. त्यानंतर माफ करा, एक षटक अजून आहे, माफ करा. चेंडू चांगला असेल बघा मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी शुभम घुगे आपण बघतोय, शुभ सुरुवात घुगे साहेब करतायत मैदानाच्या आत. चेंडू मात्र डॉट असेल. वाईड यॉर्करचा प्रयत्न म्हणजे नियोजित चेंडू. ज्या चेंडूचा टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक वापर होतो तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रस्तुत केला गेलाय. यावेळेस बॅकफुटवर आले, जागा बनवण्याचा प्रयत्न. गोलंदाजानं फलंदाजाचा पाठलाग केला, गोडलेंथवर चेंडू टाकला, जागा दिली, परंतु जागा दाखवून दिलेली नाही. काय चेंडू आहे बघा, काय सुरुवात करताय शुभम, शुभ सुरुवात करतायत. षटक क्रमांक 3 आहे. अचूकतेवर लक्ष दिलं गेलेलं आहे. मी अगोदरच सांगितलं, प्रतीक नानोटे यांच्या विरोधात अभ्यास केलेला आहे सर्वांनी. पॅक केलंय प्रतीकला, आता वेगळं काही करावं लागेल. गोलंदाज तयार आहे.
यावेळेस शफल लाईनवर येत असताना कट करण्याचा प्रयत्न, पंच आमच्याशी जोडले जात आहेत. वाईड, वाईडचा कॉल आहे. चेंडू वाईड आहे, चेंडू वाईट आहे. एक धाव मात्र मिळेल. 24 धाव फलकावर. वाईड वाईड. वन्स अगेन. 25 धावात बघा धावफलकावर. हा शेवटचा पर्याय. यावेळेस समोरासमोर झाली फाईट आणि गोलंदाजाची केली हवा टाईट. षटकार. रोक सके तो रोक लो. प्रत्येक नानोटे सांगतात किती वेळ थांबेल. पुढचा चेंडू आहे. यावेळेस कट केला, गॅप साधलेला आहे, चेंडू निघालाय. ये रास्ते है प्यार के, ये रास्ते है चार के. चौकार. काय प्रति हल्ला केला बघा या ठिकाणी प्रतीक नानोटे यांनी. सुरुवातीचा तो दबाव खऱ्या अर्थानं दूर केला आणि शुभम यांच्यावर हल्ला झालेला आहे. 35 धावफलकावर आहे. षटक क्रमांक 3. आजच्या चुका तुम्हाला वर्षभर वाट बघायला लावणार आहे. लॉंग ऑन कडे फटका खेळला. पीपी त्या ठिकाणी आहे. सिंगल मैदानाच्या आतमध्ये मात्र संपन्न केली जाईल. एका धाव्याच्या मदतीने आपण बघतोय 36 धावफलकावर आहे. प्रथम फलंदाजी आम्ही घेतली, आम्हाला धावा बनवायच्या आहेत आणि ते काम दोघांनाही मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे. एकीकडे रोहित वंजारी तर दुसरीकडे प्रत्येक नानोटे आणि गोलंदाजीवर शुभम घुगे. क्वार्टर फायनल क्रमांक 2. फटका थोडासा फसलेला आहे आणि त्या ठिकाणी शतरष्काच्या हातात जाऊन चेंडू बसलेला आहे. या ठिकाणी रोहित बाद. तर या ठिकाणी आपण बघतोय 3 षटकानंतर 2 बाद 36 धावफलकावर आहे. साऱ्या जगात माहिती आहे आपला देश क्रिकेट वेड आहे आणि ते तुम्हाला या मैदानावर सुद्धा बघायला मिळेल. कारण आपण अगदी मैदानाच्या उजव्या बाजूला जो हायवे तिकडे जर बघितलं तर एक मोठा ट्रक उभा आहे आणि ते ड्रायव्हर असतील अगर किन्नर असतील बघा, ते बिचारे मात्र आपल्या स्पर्धेला ट्रक थांबवून कामधंदे सोडून या ठिकाणी आपण बघतोय या सामन्याला बघताय. त्यांचं स्वागत आहे, आपलं स्वागत आहे. अगदी लाईव्ह मध्ये आपण बघता ट्रक उभा आहे. सरदारजी दिसतात. सत श्री अकाल. ओय सत श्री अकाल. ओके चला जाऊया मैदानात. षटक क्रमांक 4 बघा मैदानाच्या आतमध्ये. सर्वांचं स्वागत आहे. पाजी आपका भी स्वागत है. आणि 2 बाद 36 धावफलकावर आहे. अजय घुगे आले. बॅटीचा स्पर्श लागलाय. चेंडू सटक हळूहळू हळू त्यांना बघा त्यांना. ओ हो ऋषी हे पहा त्या दिवशी आयोजकांनी त्याच्यामुळेच बरं का ते जितेंद्र बावनेंचा तो व्हिडिओ दाखवायला लावला होता बरं का. हा त्यांच्या पायाला खूप लागलं होतं बघा. काळजी घ्या. आयोजक प्रत्येक मुद्द्यावर लक्ष केंद्रित करतात परंतु लोकांचं लक्ष नसतं बघा. काळजी घ्यायची आहे सर्वांनी. चौकार आलेला आहे आणि थोडासा नशिबाचा चौकार आहे. अजय घुगे यांचं स्वागत चौकारानं झालं. 40 धावफलकावर आहे. रोहित वंजारी परतलेत मैदानाच्या आतमध्ये. अमोल वंजारी पोहोचलेले.
आता संघाला पुढे घेऊन जायचंय. आले या भोगाशी असावे सादर. उजव्या इष्टेच्या बाहेरचा चेंडू, पंच आपल्याशी जोडले जातील. वाईटची गोष्ट नाही, वाईटची गोष्ट नाही. आणि नक्कीच आपण बघतोय एक धाव मात्र संपन्न केली जाईल. 41 धावपळकावर आहे. अमोल वंजारी प्रतीक यांना सांगताय थांब 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 थांब. आता एकमेकाला आता मदत करायची बघा. पुढचा चेंडू आहे, धीर द्यायचा आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन चांगलं बघायला मिळालं नाही. फटका देखील त्या ठिकाणी नसणार आहे, कारण पंच आमच्याशी जोडले गेले. लेग बायचा इशारा आलाय. त्या ठिकाणी आपण बघू शकता एक धाव मिळाली. 42 धावपळकावर या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. चौथ्या षटकाची सुरुवात आहे. या स्पर्धेतील सर्वात चांगल्या गोलंदाजांच्या यादीत ज्या गोलंदाजाचं नाव आहे तो अजय घुगे गोलंदाजीवर मात्र सज्ज आहे. बघूया पुढचा चेंडू आहे. अमोल दादा स्ट्राईकवर. एस्ट्रा कव्हरच्या दिशेने उडवलाय चेंडूला. वन बाउन्स. चेंडू सीमा रेषा पार. चौका. धन्यवाद. त्या ठिकाणी क्रीडा रसिक होते, त्यांनी चेंडूला रोखलं. सर आपलं देखील स्वागत आहे या ठिकाणी. 46 धावपळकावर आहे. महत्वाचा चौकार, महत्वाचा फटका, महत्वाचा सामना. ऑन साइड वर अमोल आज रुकने वाले नाही. लागोपाठचा दुसरा चौकार. अगदी या ठिकाणी जर बघितलं तर अमोल वंजारी सर आता शाहरुख खान आहे. मैं हूं ना ते म्हणतात. मैं हूं ना. थोडासा दूरवर चेंडू होता बघा आणि लांबून खेळण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू मात्र डॉट असेल मैदानात, परंतु या ठिकाणी अर्धशतक पूर्ण केले जे जे किंग संघानं. आजच्या या 50 धावा कायम स्मरणार्थ राहतील बघा. आज मोठा दिवस आहे. पुढचा चेंडू आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, कमी गतीचा अस्त्र मैदानात फेकलेला आहे. 2 चौकार लागोपाठ आलेत आणि 2 चेंडू देखील लागोपाठ डॉट आलेत. 4 षटकं संपली आणि या ठिकाणी 2 बाद 50 धावा जे जे किंग संघ बनवतोय. जी हाँ बिल्कुल, यहाँ पर तमाम दर्शकों का फिर एक बार इस मैदान पर समस्त लाड़ वंजारी चषक आयोजन समिति की ओर से आप सभी का तहे दिल से हार्दिक स्वागत है। ऊंचा खेल है इस समय। स्ट्रोक प्रतीक नानवटे के बल्ले से आता हुआ बिग हिट 6 रन। आरती थक्स वन साइड किंग है आम्ही
जी हाँ, इस समय ऑफ स्टंप से बाहर गेंद, जी बिल्कुल वाइट का इशारा आता हुआ अंपायर के द्वारा। एक अच्छी स्थिति में यहाँ पर बल्लेबाजी करते हुए प्रतीक 57 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। पारी का 5 ओवर चलता हुआ और जय भवानी टीम के कोच इस समय अनिल जी घुगे थोड़ा सा यहाँ पर अपने खिलाड़ियों को मार्गदर्शन करते हुए। ये अच्छी गेंद थी, बिल्कुल ऑफ स्टंप से बाहर, थोड़ा सा लेंथ को बदला है यहाँ पर गेंदबाज शुभम घुगे ने। शुभम घुगे महाराष्ट्र पुलिस में सेवा कार्यरत है और इस बीच क्रिकेट से जुड़े हैं। इस टूर्नामेंट में एक हैट्रिक लिया है अपने नाम, बिल्कुल एक रिकॉर्ड बनाया है। ये अच्छी गेंद, फिर एक बार अच्छी गेंद, डॉट गेंद आती हुई, बैक टू बैक दूसरी डॉट गेंद। एक खराब गेंद की थी जिसपे 6 रन आया था, मगर उसके बाद जिस तरह से यहाँ पर कमबैक कर रहे हैं गेंदबाजी में शुभम, तारीफ काबिल गेंदबाजी। लाडवांजारी चषक 2026 का आज का ये अंतिम दिन है। अंतिम दिन के नॉकआउट के मुकाबले चल रहे हैं, क्वार्टर फाइनल के ये मैचेस, आज के दिन का दूसरा क्वार्टर फाइनल मुकाबला चलता हुआ मैदान पर। जी हाँ, फिर एक बार खेला है इस समय लॉन्ग ऑन की दिशा में गेंद आती हुई, पंकज पाटिल वहां पर होंगे खिलाड़ी, टीम के ऑनर्स है और कप्तान भी है। अच्छी फील्डिंग, केवल 1 रन मिलेगा यहाँ पर इस ओवर से। देखिए तो किस तरह से बिल्कुल वापसी रही है। पहले गेंद पे जरूर एक बड़ा स्ट्रोक आया था, मगर उसके बाद कमबैक किया है शुभम घुगे ने। ऊंचा खेलने का प्रयास, शरीर से गेंद टकराई है, फिर एक डॉट गेंद यहाँ पर आती हुई। अमोल इस समय एक आड़े बल्ले के साथ खेलने का प्रयास किया था अमोल ने, मगर ठीक तरह से कनेक्शन नहीं हो पाया। गेंद लगी है शरीर पर, डॉट गेंद आती हुई यहाँ पर। 58 रनों पे रुका हुआ स्कोर, पारी का 5 ओवर चल रहा है। बेहतरीन घटता हुआ ओवर, जिस तरह से इस ओवर को पूरा कर रहे हैं शुभम घुगे। क्लीन बोल्ड, नो बॉल कॉल यहाँ पर अंपायर के द्वारा आता हुआ इशारा। और इस बीच 4 रन आते हुए बिल्कुल वाघमारे सर, नो बॉल कशात आहे? जी हाँ, बिल्कुल यहाँ पर जर्क का नो बॉल दिया गया है और इसी के साथ गेंद लगकर गई है विकेटों से सीधी 4 रनों के लिए। तो ये 4 रन बिल्कुल यहाँ पर स्कोर में इजाफा होगा। फिर ये गेंद दोबारा करनी होगी गेंदबाज शुभम को, और ये गेंद होगी अगली फ्री हिट वाली गेंद, यानी मौका रहेगा अमोल के पास एक बड़ा स्ट्रोक खेलने के लिए। फिर एक बार सीधा खेला है इस समय, अच्छी फील्डिंग, वहां पर तुषार खिलाड़ी मौजूद थे। जी हाँ, 1 रन मिलेगा, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। इसी के साथ 5 ओवर की समाप्ति के बाद 64 रन स्कोर बोर्ड पे 2 विकेटों के नुकसान पर जे किंग्स। पवन इस समय गेंदबाजी के लिए आए हैं। पहली गेंद यहाँ पर काफी दूर से इस स्ट्रोक को खेला है। अंपायर के निर्णय की प्रतीक्षा होगी यहाँ पर। तीसरे अंपायर की मदद लेंगे, क्या ये गेंद 4 है या फिर 6 है? 6 रन यहाँ पर बिल्कुल इशारा आता हुआ। थैंक यू डीजे। फिर एक बार क्रॉस बल्ले से खेलने का प्रयास, इस समय देखिए फंबल हुआ है, गेंद जाती हुई लॉन्ग लेग की दिशा में। तुषार फिर एक बार वहां पर खिलाड़ी मौजूद, अच्छी फील्डिंग,
इस बीच तेजी के साथ 2 रन पूरे कर लिया अमोल ने और प्रतीक ने इसमें 1 रन शॉट आता हुआ इशारा अंपायर के द्वारा। जी हाँ बिल्कुल 1 रन शॉट होगा यहाँ पर। हर एक रन की कीमत यहाँ पर काफी महंगी आज है क्योंकि ये मुकाबला नॉकआउट का मुकाबला है। फिर एक बार बड़ा स्ट्रोक खेलने के प्रयास में बल्ले का किनारा लगकर गेंद जाएगी, विकेट कीपर ने एक अच्छा कैच पूरा किया। पंकज पाटिल थे वहां पर विकेट कीपर जिन्होंने एक अच्छा कैच पूरा किया। सफलता मिलती हुई यहाँ पर पवन के लिए और अमोल अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, इस समय वापस लौटेंगे। न्यू बैटर्स इस समय मैदान के अंदर सिद्धेश्वर, सिद्धेश्वर ऑन स्ट्राइक। अच्छी गेंद यहाँ पर शरीर से गेंद टकराई है, डॉट गेंद आती हुई यहाँ पर पवन इस समय अच्छी गेंदबाजी करते हुए 4 गेंदों में अब तक देखा जाए तो 7 रन खर्च किए हैं। एक अच्छी सफलता अपने नाम की है। अमोल एक आक्रामक बल्लेबाज थे जिन्हें वापस भेजा वहां डगआउट की ओर। फिर एक बार डाउन द पिच आकर खेलने का इस तरह से बल्ले का किनारा लगकर फिर एक बार पंकज पाटिल ने पकड़ा है कैच। इस ओवर से ये दूसरा विकेट आता हुआ किफायती गेंदबाजी करते हुए पवन यहाँ पर। सौरभ इस समय नए बल्लेबाज आए हैं मैदान के अंदर। विकेट यहाँ पर देखिए थोड़ी सी यहाँ पर गिरती हुई जिसके कारण रनों पे अंकुश लगाने में कामयाब हुए हैं गेंदबाज पवन। 71 रनों पर रुका हुआ स्कोर पारी का 6वां ओवर चलता हुआ बेहतरीन तरह से पूरा कर रहे हैं गेंदबाज पवन। इस ओवर से 2 विकेट जरूर यहाँ पर अपने नाम किए हैं, 7 रन खर्च किए हैं। अच्छी गेंदबाजी रही है पवन द्वारा। सौरभ इस समय ऑन स्ट्राइक होंगे, सामना करेंगे पवन की गेंदबाजी का। क्लीन बोल्ड कर दिया यहाँ पर। इस ओवर में ये तीसरा विकेट अपने नाम करते हुए गेंदबाज पवन। क्या बेहतरीन गेंदबाजी, तारीफी काबिल गेंदबाजी रही है पवन द्वारा। 71 रनों पर ये फिर एक विकेट गिरता हुआ। इस समय 6 ओवर की समाप्ति के बाद 71 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। क्या बेहतरीन गेंदबाजी रही थी पवन द्वारा। 7 रन देकर 3 विकेट लिए थे अपने इस पहले स्पेल में। गेंदबाजी में पंकज पाटिल आएंगे और प्रतीक नानवटे इस समय ऑन स्ट्राइक होंगे। प्रतीक एक छोर पर अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, 15 गेंदों में 25 रन बनाकर खेल रहे हैं इस समय। अब देखना है कितने अच्छे लक्ष्य को खड़ा करने में यहाँ पर एक अहम रोल अदा करेंगे प्रतीक। फिर एक बार ऊंचा खेलने के प्रयास में गेंद भारी हिस्से पर लगकर गली की दिशा में जाती हुई तेजी के साथ वहां पर अच्छी फील्डिंग का नजारा देखने को मिला। पवन थे वहां पर विकेट कीपर।
72 72 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। पारी का 7वां ओवर चल रहा है जिसे पूरा कर रहे हैं गेंदबाज पंकज पाटिल। फिर एक बार अच्छी गेंदबाजी यहाँ पर पंकज पाटिल के द्वारा। जी हाँ, एक डॉट गेंद आती हुई। फिर एक बार बल्ले का हिस्सा लगकर गेंद जाती हुई फाइनल के क्षेत्र में। अच्छी फील्डिंग, वहां पर केवल एक रन मिलेगा। हर एक रन के लिए यहाँ पर संघर्ष करती हुई जे टीम, क्योंकि गेंदबाजी जितनी किफायती, कितनी बेहतरीन हो रही है, जिसके कारण यहाँ पर रनों पे बिल्कुल रोक लगाई है गेंदबाजों ने। तो प्रयास करना होगा यहाँ पर प्रतीक को, क्योंकि प्रतीक ने काफी समय यहाँ पर बिताया है विकेट पर। तो अब यहाँ पर जरूर मौका लेंगे प्रतीक, बड़े स्ट्रोक खेलने होंगे, क्योंकि लक्ष्य यहाँ पर अगर बड़ा खड़ा कर पाएंगे तो यहाँ पर जय भवानी के लिए दिक्कतें पैदा हो सकेंगी। फिर एक बार अच्छी गेंद, ब्लॉक हॉल में गेंद, रन के लिए प्रयास, वहां पर रन आउट का विकेट फिर एक बार गिरता हुआ। मनीष घुगे इस समय सुसाइड विकेट रन आउट के रूप में वापस लौटेंगे। इस समय बल्लेबाजी के लिए आए हैं खन्ना, टीम के लकी चैम। 6 विकेट गए हैं, 73 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। पारी का 7वां ओवर चल रहा है इस समय। बिल्कुल रुका हुआ स्कोर है इस समय। देखना है खन्ना स्कोर को आगे बढ़ाने में कितना सफल हो पाएंगे। गेंदबाजी अच्छी रही है पंकज पाटिल द्वारा, जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं, बिल्कुल बांधे रखा है बल्लेबाजों को। देखिए क्या बेहतरीन गेंद, यॉर्कर यहाँ पर बिल्कुल सटीक यॉर्कर। उम्दा गेंदबाजी, तारीफ काबिल गेंदबाजी, हौसला अफजाई करते हुए बिल्कुल सभी खिलाड़ी अपने गेंदबाज का, क्योंकि गेंदबाजी उस तरह से कर रहे हैं पंकज पाटिल। रनों के लिए प्रयास करना होगा, रन बनाने होंगे यहां पर, क्योंकि जय भवानी टीम के पास भी अच्छी बल्लेबाजी है। एक बड़ा लक्ष्य यहां पर खड़ा करना होगा जे किंग्स के बल्लेबाजों को। अब सबसे बाहर गेंद, व्हाइट का इशारा आता हुआ अतिरिक्त रन स्कोर में जुड़ेगा। इस अतिरिक्त रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। शॉर्ट गेंद थी, मौका था यहाँ पर, चूके है खन्ना। और इस डॉट गेंद के 7 ओवर की समाप्ति। 7 ओवर की समाप्ति के बाद 74 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं 6 विकेटों के नुकसान पर। अच्छा स्पेल यहाँ पर अपना पूरा करते हुए पंकज पाटिल 2 ओवर में केवल 7 रन खर्च किए, एक सफलता अर्जित की है। किफायती नफी तुली कसी गेंदबाजी की है कप्तान पंकज पाटिल ने। पंकज पाटिल इस समय गेंदबाजी के लिए आए हैं। ये अच्छी गेंद बैकफुट पर जाके कट किया है, गेंद जाती हुई पॉइंट की दिशा में। खिलाड़ी तुषार होंगे वहां पर मौजूद। अच्छी फील्डिंग, देखिए थ्रो काफी बेहतरीन। जी हाँ, रनआउट के रूप में विकेट गिरता हुआ प्रतीक नानवटे इस समय वापस लौटेंगे। देखिए प्रयास किया था दूसरे रन के लिए, यहां पर वापस दौड़े थे, मगर अच्छा थ्रो, उतना ही बेहतरीन कलेक्शन यहां पर
पंकज पाटिल द्वारा, और अच्छा विकेट यहां पर आता हुआ प्रतीक नानवटी वापस लौटेंगे रनआउट के रूप में। सूरज इस समय बल्लेबाजी के लिए आए हैं। सीधा खेला है इस समय, लॉन्ग ऑन की दिशा में गेंद जाती हुई, एक ही रन मुकम्मल करेंगे। ऊंचा खेला हुआ स्ट्रोक इस समय, 6 रन यहां पर खन्ना के बल्ले से आता हुआ यह अच्छा स्ट्रोक, 6 रन। काफी अहम होगा ये स्ट्रोक 6 रन के लिए जो खेला है इस समय खन्ना ने। काफी देर के बाद एक बड़ा स्ट्रोक आया है और हल्की सी राहत जरूर देगा यहां पर स्कोरबोर्ड पर देखा जाए तो। 82 रन, 82 रन। फिर एक बार बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, गेंद की लाइन में नहीं थे इस समय, मिस हो गए खन्ना। डॉट गेंद आती हुई फिर एक बार। फिर एक बार ऊंचा खेला हुआ इस समय, जी हां, दूसरा विकेट इस ओवर से खन्ना के बल्ले से आता हुआ, 6 रन। इस 6 रन के साथ स्कोर जाकर पहुंचा है 88 रनों पर। इस बीच देखिए क्या उमदा स्ट्रोक खेला है खन्ना ने, बिल्कुल जैसे बल्लेबाजी के लिए आए हैं, 2 विकेट खेले हैं, इन 2 विकेट के भरोसे पर स्कोर को आगे बढ़ता किया, 88 रनों पर लेकर गए। एक फाइटिंग टोटल जरूर हम कह सकते हैं यहां पर खड़ा होता हुआ। लास्ट बॉल ऑफ द इनिंग, डॉट गेंद यहां पर आती हुई, रिव्यू का यहां पे इस्तेमाल किया है बल्लेबाजी करने वाले टीम ने, फाइट के लिए मांग की है। इट्स अ फेयर डिलीवरी, डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति, और 8 ओवर के समाप्ति के बाद स्कोर हुआ है 88 रन। बिल्कुल पहले क्वार्टर फाइनल मुकाबले का भी यही टोटल था, इस मुकाबले का भी यही टोटल है। बनाने होंगे जीत के लिए 90।
धन्यवाद धन्यवाद सर्वांचं या ठिकाणी स्वागत, मनस्वी हार्दिक स्वागत. आणि नक्कीच या ठिकाणी सूचना आलेली आहे. तर मंदिर संस्थांचे सर्व पदाधिकारी आणि कमिटी सदस्य आज आपण बघतोय या स्पर्धेला पुढे घेऊन जात असताना मात्र आपल्याला बघायला मिळत आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं प्रथम पारितोषिक आपल्याला आलंय स्वर्गीय यशवंत वामन नाईक अर्थात अप्पा यांच्या स्मरणार्थ हॉटेल सुरभीचे सर्व आदरणीय कुणालजी नाईक यांच्या वतीनं हे पारितोषिक आपल्यापर्यंत आलंय. साहेबांचं या ठिकाणी मनस्वी आभार. त्याचप्रमाणे ओजस ऑर्गॅनिक्स या संस्थेच्या माध्यमामध्ये आपल्याला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 31,000चं मिळालेलं आहे. यावेळेस मैदानात जाऊया. चांगला चेंडू असणाऱ्या, कारण मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय भावेश वाघ ज्यांनी शफल लाईनचा जास्त वापर केलाय आणि त्यानंतर पहिला चेंडू सिद्धेश्वर यांचा वाईड यॉर्कर त्या ठिकाणी बघायला मिळाला. पहिला चेंडू फलंदाजासाठी निरुत्तर आहे. चेंडू डॉट आहे. 89 धावा बनवायच्या आहेत. हा चेंडू देखील डॉट आहे. लागोपाठच्या माध्यमामध्ये 2 चेंडू डॉट आलेले. यष्टीरक्षक अमोल दादा आपण बघतोय अपील करतायत कॉट बिहाइंडची. या अपीलला मात्र फेटाळले गेलेलं आहे. गोलंदाजाचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. बडे मॅच का बडा खिलाडी आणि या ठिकाणी बडी कामगिरी करावी लागणार बघा प्रत्येकाला. तर आघाडीची जोडी भावेश वाघ आणि पवन घुगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. यावेळेस डिप्लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला फटका, तर पहिली धाव या ठिकाणी कोरला गेली धाव फलकावर. 1 धाव आणि पहिल्या धावेसाठी तिसऱ्या चेंडूची वाट बघावी लागली. हे आजचं या सामन्यातील चित्र आपल्या सर्वांना बघायला मिळेल. सिद्धेश्वर गोलंदाजीवर आहे. डाव्या हाताचा गोलंदाज राऊंड द विकेट मारा करतोय. फुटा चेंडू होता आणि पवन अशी संधी सोडत नाही. जबरदस्त फटका, टोले जंग तडाखा, पहिला षटका. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
7 धावा धावफलकावर आहे. धावफलकावर धावा 7 आणि बघूया कोण कोणावर करणार आहे मात. कोण कोणावर मात करेल बघायचंय आपल्याला. यावेळेस बनवलं या चेंडूला, परंतु हा फटका फसलेला आहे. पहिला धक्का. धक्का दिला गेलाय. पहिला धक्का, मोठा आदरा बघा. या ठिकाणी आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये पवन गुगे यांचा झेल पकडला गेला. चला चला चला, आणि गोळा नका होत जाऊ बर का. गोळा व्हायचं नाहीये, थोडं सहकार्य करायचं. आज काय स्वप्नवत सुरुवात करत आहे या ठिकाणी जे जे किंग संघ. आघाडीच्या गोलंदाज या ठिकाणी सिद्धेश्वर यांची बेधक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. एक बाद 7 धावा धावफलकावर. फुटा चेंडू होता, दिशा दाखवू शकले नाही. विचार मनात होता, चेंडूला आकार मात्र देऊ शकले नाही. चेंडू हा डॉट डॉट डॉट. पहिलं षटक संपलं आणि धावफलकावर आपल्याला बघायला मिळतील जय भवानी चिंचोली संघ 1 बाद 7. पहिलं षटक या ठिकाणी पहिलं षटक मात्र संपन्न झालंय. सिद्धेश्वर यांनी संघाला मजबूत सुरुवात दिली, परंतु आता भावेश वाघ आणि शुभम घुगे यांना पुढे घेऊन जायचंय संघाला. फलंदाज आहे बघा. आता जर बघितलं तर जय भवानी संघाकडे मोठी बॅटिंग लाईनअप आहे, परंतु या ठिकाणी जर सुरुवात चांगली राहिली नाही तर मात्र येणारं चित्र नक्कीच थोडंसं अवघड असेल. त्यामुळे सुरुवात चांगली द्यावी लागेल. 42 चेंडू 82 धावा बनवायच्या आहेत, तर प्रत्येक नानोटे गोलंदाजीसाठी सज्ज आहे. फुलटा चेंडू, फटका हवेत आणि हातात 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 हातात. भावेश वाघ बाद. क्रिकेटची रंगत मैदानात बघायला मिळते बघा. मी अगोदर सांगितलं 88 धावांचा पाठलाग पहिल्या सामन्यात झालेला आहे. काय 89 धावांचा पाठलाग या ठिकाणी होईल. सामना चालू आहे, कारण जोपर्यंत शेवटची धाव आणि शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जात नाही सामना संपत नाही. आणि एक वाघ बाहेर जातोय तर दुसरा पाटील मैदानात आलेला आहे. गोलंदाज सज्ज आहे, संयम दाखवलेला आहे. फुलटॉस चेंडू होता, मात्र धाव नसणार त्या ठिकाणी. प्रत्येक नानोटे आपण बघतोय या ठिकाणी गोलंदाजीवर मात्र बघायला मिळत आहेत. सिद्धेश्वर यांनी स्वतःला सिद्ध केलंय, तर प्रतीक संघासाठी धावून आलेलं आहे दुसऱ्या षटकामध्ये. काय गोलंदाजी बघायला मिळते या ठिकाणी आपण बघतोय. तुषार पाटील, एक चर्चेत असलेलं नाव, ज्यानं सातत्य या स्पर्धेत दाखवलं तो मात्र मैदानात आहे, परंतु 40 चेंडू आणि 82 धावा बनवायच्या आहेत. रिव्हर्सचा अटेम्प्ट, कॉट बिहाइंडचा अपील. अपील फक्त अपील असावी. आवाज मोठा झालेला होता. या ठिकाणी आपण बघतोय चेंडू डॉट दिला गेलेला आहे. डॉट चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. आणि मित्रांनो, जितके चेंडू डॉट येणार आहे, गोलंदाजी करणारा संघ विजयाच्या दिशेनं पावलं टाकणार आहे. फलंदाजांना लढायचंय, जिंकायचंय. फुलटॉस आहे, एस्टा कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय आणि क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन चिमडू गेलाय सीमारेषा पार. धावा आहेत 4 4 4. चला जाऊया मैदानात.
बॅटेची कडा लागली बघा आणि त्या ठिकाणी चित्त्याच्या चापळाईनं अमोल दादा त्या चेंडूवर झेपावले आणि चेंडू रोखला गेलेला आहे. चेंडू डॉट आलेला आहे. फलंदाजांना आता मात्र लढायचं आहे. त्या ठिकाणी तुषार पाटील ऑन स्ट्राईक. 2 बाद 11 धावा धावपळकावर 37 चेंडू 78 धावा बनवायचे आहेत. गोलंदाज तयार. बॅटीची कडा लागली, धाव मिळणार नाहीये कारण आज अमोल दादा खूप चप्पल झालेले आहेत. जबरदस्त इष्टिरक्षण. धाव मिळणार नाही. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावर 2 बाद 11 धावा 36 चेंडू आणि बनवायचे आहेत 78 धावा. संघर्ष के बिना कोई जीता नहीं. संघर्ष के बिना कोई जीता नहीं. हारा वही जो घर से निकला नहीं. जो घरातून निघलाच नाही त्याच्याकडून काय अपेक्षा करणार आहे. परंतु मैदानात 2 वाघ आलेले आहेत. शुभम घुगे आणि तुषार पाटील. 2 षटकानंतर 2 बाद 11 धावा आहेत. तर 2 षटकानंतर 2 बाद 11 धावा आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आघाडीचे गोलंदाज सिद्धेश्वर पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करतायत. ओ हो हो ऑफ साइडचा चेंडू होता. ओ क्षेत्ररक्षण जबरदस्त राहिलंय बघा. मैदानात पंचम रोखला गेला. 5 धावा रोखल्या गेल्या. 5. झेल अवघड होता. प्रसंगावर धन जर बघितलं तर परिस्थिती बिकट होती आणि क्षेत्ररक्षकाने चांगला ताळमेळ त्या ठिकाणी दाखवला. त्या ठिकाणी बघावं लागेल. हा रोखलेले नक्कीच. सुंदर कॅमेरा वर्क बघा. जबरदस्त लाईव्ह विजन, क्लॅरिटी विथ क्वालिटी. संपूर्ण टीमचं देखील अभिनंदन. जाऊया मैदानात. गोलंदाज सज्ज. रिबास यावेळेस मात्र पाटलांच्या बॅटीतून टोला आलाय. बजरंगी फटका. 6 धावा षटकार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ज्यासाठी केला होता अट्टहास पूर्ण केला तो ध्यास. बराच वेळचा स्विच हिटचा प्रयत्न होता परंतु तो आता सक्सेस झालाय. या अगोदर 2दा प्रयत्न फसला होता आणि त्या ठिकाणी षटकार आलाय. 18 धावा धावपळकावर झालेले आहेत. पाठलाग सुरू आहे. ऑन साइडला फटका केला. क्षेत्ररक्षक खन्ना कुछ नहीं कर सकते. 1 बाउंड. चेंडू जाईल सीमा रेषा पार. धावा आहेत 4. चौकार. लाईन मध्ये नव्हते यावेळेस. चेंडू चांगला असणार आहे. सिद्धेश्वर यांनी अगदी समोरासमोर फाईट केली यावेळेस. परंतु तुषार पाटील यांचं मैदानाच्या आतमध्ये कौतुक करावं लागेल. थांबलेल्या धावफलकाला अचानक वेग दिलेला. 1 चौकार 1 षटकार आला आणि बघता बघता 22 धावा धावफलकावर संपन्न होताना बघायला मिळतील. षटक क्रमांक 3. बॅटल ऑफ क्रिकेटचा महासंग्राम आणि आज जळगाव नगरीमध्ये महाकुंभ आहे क्रिकेटचा. 32 चेंडू 67 धाव्यांची गरज. रिबाजचा प्रयत्न होता. चला 2 चेंडू खराब होते तर 2 चेंडू चांगले देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे. सिद्धेश्वर चांगली गोलंदाजी करतायत. चांगलं पुनरागमन करतायत. पुनरागमन कोणासारखं करावं तर अक्षय खन्ना सारखं करावं आणि ते पुनरागमन
आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहेत. लढायचंय, जिंकायचंय, जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत. हो आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. स्ट्रेट टू द फील्डर फलंदाज झेलबाद. मनीष होते बघा, मनीष. आणि मनीष यांनी जबरदस्त झेल पकडला. सर्वांची मनीषा पूर्ण केली बघा. मनीषा म्हणजे इच्छा. मनीष यांचा अप्रतिम झेल. 3-22, 2-22 होते, 3-22 झाले. आणि मैदानात येतोय संघाचा नेता, संघाचा संघ नायक. संकट मोचक व्हावीच आज. पीपी आलेत. शुभम घुगे मैदानात आहेत. मोठा प्रवास करायचा आहे. 30 चेंडू 67 धाव्यांची गरज. आणि या ठिकाणी गोलंदाजीवर येत आहेत विरोधी संघनायक एक्सप्रेस गोलंदाज रोहित वंजारी. पहिला चेंडू फाट वेगात चेंडू निघून गेलाय. फलंदाजाला समजला नाही, एसटी रक्षकाला कळाला नाही, परंतु फ्लाइंग स्लिप मधल्या क्षेत्ररक्षकाने झेप मारली. चेंडूला मात्र रोखलं आणि पुढील अनर्थ मात्र टाळला. म्हणजे या ठिकाणी धाव मिळणार नाहीये. चेंडू डॉट आहे. विरोधी संघाचा संघनायक मैदानात आला आणि या संघनायकाने देखील चेंडू हातात घेतलेला आहे लगेच. हो डिफेन्स चांगला आहे. सिंगल संपन्न करतील, नक्कीच संपन्न करतील. एक धाव बऱ्याच वेळानंतर पूर्ण झालेली आहे. धाव फलकावर आहे 23 धावा. आणि या ठिकाणी आता पुढील सूत्र, पुढील कामकाज पीपी हातात घेतील पंकज पाटील. म्हणजे आता मैदानाच्या आतमध्ये आहे कर्णधाराच्या समोर कर्णधार. वेळ वाचवायचा आहे. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला अनमोल सहकार्य अनेक मान्यवरांनी दिलेले. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्यांचा नामोल्लेख केला जाईल. अपाट वेगात चरण स्पर्श करणारा चेंडू आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. पंच जोडले गेले आमच्याशी आणि नक्कीच लेग बाईचा इशारा आहे. आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता या ठिकाणी 24 धावा झालेल्या आहेत. 27 चेंडू आहेत. 65 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या काळामध्ये. परंतु मित्रांनो या ठिकाणी फलंदाज जे आपल्याला बघायला मिळत आहेत, एकीकडे शुभम घुगे, दुसरीकडे पंकज पाटील. सामना अजून संपलेला नाहीये. सामन्यानं अजून पहिला टप्पा पार केलेला नाहीये. परंतु या ठिकाणी तुम्हाला मात्र लढायचं आहे, तुम्हाला जिंकायचं आहे, तुम्हाला टॅलेंटेड क्रिकेट खेळायचं आहे आणि तुम्हाला कॅल्क्युलेशन करत असताना खेळायचं आहे. या ठिकाणी वेगाचा अंदाज घेतलेला आहे. मनगटाच्या साह्यानं चेंडूला वळवलं, दिशा दाखवली. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. गेम प्लॅन आहे बघा. मैदानाच्या आतमध्ये एक प्लॅन जरी सक्सेस झाला नसेल तर तुमच्याकडे प्लॅन बी सुद्धा पाहिजे. तर पहिला प्लॅन सक्सेस झालेला नाही आहे, परंतु जय भवानी संघाला आता प्लॅन बी वर काम करावं लागेल. 3-25 धावा धावफलकावर. 26 चेंडू आहेत, 64 धावा बनवायच्या आहेत. कारण सेमी फायनलचं मोठं दार तुमची वाट बघतोय. ते दार खोलायचंय, आतमध्ये जायचंय. ऑन साइडला फटका केलाय. अकेले हम अकेले तुम. चेंडू एकटाच गेलाय सीमारेषा पार. चौकार. धन्यवाद. त्या ठिकाणी
चिमुकले आहेत बघा, त्या सर्वांचं स्वागत आहे. अगदी जीवापाड भागात त्या ठिकाणी मुरुम आहे, त्या ठिकाणी डोंगर चढून गेले, चेंडू आणलाय, म्हणजे किती उत्सुकता आहे बघा त्यांना सामन्याची. 25 चेंडू 60 धावा बनवायचे आहे. मी अगोदरच सांगितलं सेमी फायनलचे ते दार कोण खोलणार आहे, कोण आतमध्ये जाऊन बसणार आहे, कारण अगोदरच नमस्कार फूड अँड ग्रॉसरी संघ जाऊन बसलेला आहे तिथे. ऑन साईडला फटका खेळलाय, फुलटॉस होता, ताकद बघायला मिळाली नाही, ताकदीचा अभाव त्या ठिकाणी नक्कीच आहे. एक धाव या ठिकाणी खर्च झालेली आहे आणि रोहित वंजारी यांची आपण बघतोय षटकाची समाप्ती झाली. 4 षटकं संपली आणि आपण धावफलकावर जर नजर टाकली तर आपल्याला बघायला मिळेल 3/30 आणि येणाऱ्या काळामध्ये पाठलाग करायचा आहे. चेंडू आहे 24 आणि बनवायच्या आहेत 59 धावा. मी मात्र या ठिकाणी थांबतो, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, बघत राहा लाड वंजारी चषक 2026 पर्व क्रमांक 444. शुक्रिया पठान सर। इस बीच मैदान पर उपस्थित तमाम दर्शकों का फिर एक बार हम लाड़ वंजारी चषक 2026 सीजन 4 में आप सभी दर्शकों का तहे दिल से हार्दिक स्वागत करते हैं। लाड़ वंजारी चषक सीजन 4 का आज का ये अंतिम दिन में आज का चलता हुआ दूसरा क्वार्टर फाइनल का मुकाबला जे किंग्स वर्सेस जय भवानी चिंचोली के बीच। 4 ओवर का खेल पूरा हुआ है। 4 ओवर की समाप्ति के बाद 30 रन। नो बॉल कॉल, गेंद जाएगी दर्शकों के बीच 6 रन के लिए। बिग हिट 6 रन। फिर एक बार अच्छा स्ट्रोक, वहां पर अच्छी फील्डिंग। जी हाँ, तारीफ काबिल फील्डिंग, जितनी तारीफ की जाए उतनी कम। यहां पर बिल्कुल 4 रन जरूर बचाए हैं अपने टीम के लिए। अच्छी फील्डिंग वहां पर। कैच, यहां पर बेहतरीन कैच, विकेट कीपर अमोल ने पूरा किया। बड़ा विकेट पंकज पाटिल के रूप में मिलता हुआ यहां पर। तारीफ काबिल गेंदबाजी रही है वैभव पाटिल की। इस समय गेंदबाजी में देखिए कितनी बेहतरीन थी। एक अच्छा कैच अमोल ने पूरा किया और बड़ा विकेट यहां पर गिरता हुआ। बड़ा विकेट यहां पर खोया है पंकज पाटिल। इस समय वापस लौटे डगआउट की ओर। देखिए क्या बेहतरीन कैच वहां पर पूरा किया था एक्शन रिप्ले में अमोल ने।
जी हाँ, जिस विकेट की तलाश थी वो विकेट यहां पर दिलाया है गेंदबाज ने। ये अच्छी गेंद, ये अच्छी गेंद, फिर एक बार यहां पर अच्छी फील्डिंग, रनआउट का मौका हो सकता था, डायरेक्ट हिट की जरूरत थी। वैभव पाटिल अच्छी गेंदबाजी करते हुए यहां पर, फिर एक बार क्रॉस बल्ले के साथ गेंद को खेला है, गेंद जाती हुई डीप मिड विकेट के क्षेत्र में। फील्डिंग यहां पर बेहतरीन हुआ है, अच्छा थ्रो, वहां पर केवल एक रन मुकम्मल करेंगे। 38 रन स्कोरबोर्ड पे। फिर एक बार फुल टॉस गेंद, इस समय फुल टॉल वसूल करेंगे इस गेंद पर बल्लेबाज शुभम घुगे। जी हां, 6 रन यहां पर आता हुआ स्ट्रोक, 44 रन बने हैं यहां पर 5 ओवर की समाप्ति के बाद 4 विकेटों के नुकसान पर। थैंक यू डीजे। जी हाँ, बिल्कुल 5 ओवर का खेल पूरा हुआ है, 4 विकेटों के नुकसान पर 44 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। 18 गेंदों में 45 रन चाहिए। गेंदबाजी में प्रतीक नानवटे आए हैं इस समय, देखिए आप देख सकते हैं इस समय ऑन स्क्रीन इस टूर्नामेंट के सभी जी हाँ बिल्कुल बेहतरीन गेंद इस बीच, देखिए आप ऑन स्क्रीन देख सकते हैं इस टूर्नामेंट की आयोजन समिति के सभी मुख्य आप ऑन स्क्रीन देख सकते हैं, जिन्होंने काफी मेहनत की है इस टूर्नामेंट को सफल करने में। इस टूर्नामेंट को जिन्होंने बनाया है, मेहनत ली है, और बिल्कुल इस बीच क्या उम्दा गेंदबाजी करते हुए प्रतीक नानोडे पहली 2 गेंदें यहां पर डॉट करने में कामयाब हुए हैं। जी हाँ, प्रतीक यहाँ पर गेंदबाजी के लिए आए हैं, और जिस तरह से पहला विकेट प्रतीक ने यहाँ पर अपने नाम किया था, वहां से इस मुकाबले में वापसी की है। पहले स्पेल में केवल 4 रन दिए थे, एक बड़ा विकेट अपने नाम किया था, किफायती गेंदबाजी की है। फिर एक बार गेंदबाजी के लिए आए हैं, पहली 2 गेंदें डॉट की है यहाँ पर, 16 गेंदें 45 रन। फिर एक डॉट गेंद, फिर एक डॉट गेंद, यहाँ पर शायद पैरों से लगकर गेंद गई, इस बीच रन को पूरा किया तेजी के साथ शुभम ने यहां पर कॉल दिया था, अच्छा रन यहां पर आता हुआ लेग बाइस के रूप में। मगर तारीफ होगी प्रतीक नानवटे की, इस समय जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं, अहम मोड़ पर गेंदबाजी के लिए आए हैं, और कप्तान के भरोसे पर बिल्कुल खरा उतरते हुए यहां पर प्रतीक नानवटे। उमदा गेंदबाजी, तारीफ के काबिल गेंदबाजी, ऊंचा खेला है, गेंद हवा में है, कैच का मौका बन सकता है, कैच छूटा यहां पर। देखिए यहां पर जज नहीं कर पाए गेंद को, ये कैच काफी मेहनत महत्वपूर्ण कैच था ये। देखिए आसान कैच था ये, इस कैच को जज नहीं कर पाए, ये अहम मोड़ पर था ये कैच। बिल्कुल विकेट अगर यहां पर मिलता तो बिल्कुल नए बल्लेबाज मैदान पर होते, यहां पर मौका बन सकता था, फिर 1-2 गेंदें डॉट निकल सकती थी इस बीच। फिर एक बार गेंदबाजी में प्रतीक नानवटे, स्विचेट खेलने का प्रयास, ठीक तरह से कनेक्शन नहीं हो पाया, फिर एक डॉट गेंद, यहां पर हर एक डॉट गेंद प्रेशर बनाएंगे अब जय भवानी के बल्लेबाजों के ऊपर। क्या बेहतरीन कमबैक किया है यहां पर गेंदबाजी में जे जे किंग्स के गेंदबाजों ने, 13 गेंदे 43 रन। अच्छी गेंद डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति, क्या महत्वपूर्ण रहा ये ओवर यहां पर जेजे किंग्स की ओर से अगर देखा जाए। केवल 2 रन इस ओवर से आए हैं, 12 गेंदों में चाहिए 43 रन।
चला टीम मीटिंग नाही घ्यायची, टीम मीटिंग घ्यायची नाहीये. जेजे किंग्स चला चला वेळ वाचवा. 12 गेंदे 43 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए और गेंदबाजी में आए हैं खुद कप्तान रोहित वंजारी. रोहित जिन्होंने पहला ओवर काफी बेहतरीन किया था, एक ओवर में केवल 7 रन खर्च किए थे. अब जरूरत है 12 गेंदों में 43 रन चाहिए जय भवानी चिंचोली टीम को. ऑन स्ट्राइक होंगे शुभम घुगे. लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी तैनात है यहां पर. देखिए जिस तरह से फील्डिंग का सेटिंग लगाया है. लॉन्ग लेग पर एक खिलाड़ी है, डीप मिड विकेट पे एक खिलाड़ी होंगे, काउ कॉर्नर पे एक खिलाड़ी को तैनात किया है. तेज करने के प्रयास में इस समय फुल टॉस गेंद थी, सही तरह से इस गेंद का फायदा नहीं ले पाए शुभम. यहां पर 1 रन मुकम्मल करेंगे. अच्छी फील्डिंग वहां पर सिद्धेश्वर थे खिलाड़ी, वहां पर एक अच्छी फील्डिंग सिद्धेश्वर द्वारा और बेहतरीन तरह से यहां पर थ्रो भी किया. केवल 1 रन मिलेगा. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 47 रन. अब 11 गेंदे 42 रन की जरूरत. फिर एक बार यहां पर बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास असफल रहे बल्लेबाज वहां पर अजय. 1 ही रन यहां पर मिलेगा जरूर. तेज गेंदबाजी करते यहां पर अगर देखा जाए तो रोहित वंजारी कंधे का बेहतरीन इस्तेमाल करते हैं. गति पे ज्यादा भरोसा रखते हैं, तेज गेंदे करना पसंद करते हैं. इस बीच और स्ट्राइक फिर एक बार शुभम. ऊंचा खेला है, हवा में गेंद है, कैच का मौका हो सकता है. जी हां आकाश खिलाड़ी वहां पर अच्छा कैच पकड़ते हुए फिर एक विकेट गिरता हुआ शुभम घुगे इस समय वापस लौटेंगे. पांचवा विकेट गिरता हुआ यहां पर शुभम के रूप में. इस मुकाबले का तीसरा कैच पकड़ा है आकाश ने. बेहतरीन यहां पर कैचेस अब तक पूरे किए आकाश द्वारा. 9 गेंदे 41 रन चाहिए. ऊंचा खेला हुआ स्ट्रोक यहां पर फिर एक बार आकाश. जी हां ये चौथा कैच यहां पर इस मुकाबले का आकाश द्वारा पूरा किया गया है. केतन इस समय नए बल्लेबाज आए हैं. क्या बेहतरीन गेंदबाजी यहां पर रोहित द्वारा. जी हां शायद बल्ले को लगकर गेंद गई थी. हैड्रिक का मौका था यहां पर, क्या छूटा है. प्रयास अच्छा किया था अमोल द्वारा. 7 गेंदे 41 रन चाहिए. रुका हुआ स्कोर 48 रनों पर 6 विकेट यहां पर गिरते हुए जय भवानी चिंचोली की ओर से. तेज गेंद की तेज समय खेला हुआ स्ट्रोक ऑन साइड की दिशा में गेंद जाती हुई. खन्ना फिर एक बार होंगे इन एक्शन. अच्छी फील्डिंग और अच्छा थ्रो. यहां पर 1 रन मिलेगा जरूर. इस 1 रन के साथ स्कोर में होंगे इजाफा. 7 ओवर के समाप्ति के बाद 6 विकेटों के नुकसान पर 49 रन यहां पर स्कोरबोर्ड पे लगे हैं और अब जरूरत है 6 गेंदों में चाहिए 40 रन.
6 गेंदे 40 रन इस समय गेंदबाजी पर आए हैं वैभव पाटिल। केतन पोड़ इस समय आए हैं पहली गेंद फुल टॉस गेंद, अच्छी फील्डिंग वहां पर अपने ही फॉलो थ्रू में वैभव द्वारा। तो पहली डॉट गेंद यहां पर आती हुई 5 गेंदे 40 रन। शॉर्ट गेंद थी, ऊंचा खेला हुआ स्ट्रोक का कॉर्नर के ऊपर से गेंद को भेजा है 6 रन के लिए। इस समय ऊंचा खेला है स्ट्रोक, गेंद जाएगी फिर एक बार दोबारा बिग हिट के लिए 6 रन, दूसरा बैक टू बैक बिग हिट। दो गेंदों पे दो बेहतरीन बिग हिट लगाए हैं यहां पर। तीसरा बिग हिट यहां पर आता हुआ, चक्को का हैट्रिक यहां पर पूरा किया है। जी हां, जब बिल्कुल जिस तरह से चक्को का हैट्रिक यहां पर पूरा किया है श्री प्रमोद गंगाधर जी घुगे, इनकी ओर से चक्को के हैट्रिक के लिए 501 रुपए का पारितोषिक रखा गया है। उसके हकदार बने हैं यहां पर केतन पोल। ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, हवा में गेंद है, कैच का मौका बन सकता है। जी हां, एक अच्छा कैच वहां पर सिद्धेश्वर द्वारा। इस डॉट गेंद के साथ मुकाबला जीता है जेजे किंग्स ने। सर्वात महत्वाची सूचना आहे, मैदानात कोणीही जायचं नाही आणि प्रशांत सरांना उचलून तर बिलकुल न्यायचं नाही, तुम्ही फसविते आहे. पहा, धन्यवाद धन्यवाद. महत्वाची सूचना आहे, या ठिकाणी जय भवानी संघ आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. संपूर्ण संघ एका लाईन मध्ये आणि समर्थकांचे